तरी असेल, दोन्हीही संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्रिरत्न स्पोर्ट्स आणि तिरुपती किंग आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येणं तितकंसं गरजेचं असेल, याकडे मी तुमचं लक्ष वेधतोय. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा बघता बहु तोषवी. प्रथम गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक जयेश भोसले तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. या विभागाचे दमदार आमदार काही क्षणातच ज्यांनी संपूर्ण भाजपाचा झेंडा अटकेपार या मुंबापुरीमध्ये लगावला, असे ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी कार्यक्षम दमदार आमदार अगदी उपस्थित होत असताना पाहायला मिळतील. या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी येणाऱ्या तमाम मान्यवरांचं अतिथीगणांचं हृदयाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण पाहू शकता आपल्या मेगा स्क्रीनवरती आज या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून संदीपजी मुरजानी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या साथीला रवीजी वलावटे साहेब, रामभाई पाहायला मिळतात आपल्या स्क्रीनवरती. आणि या स्पर्धेचे जनक ज्यांनी एक मोठं स्वप्न पाहिलं की ही स्पर्धा संपूर्ण त्या टेनिस विश्वामध्ये आपण घेऊन जावी, टेनिस विश्वामध्ये एक नावाचा जय जयकार अटकेपार झेंडा ज्यांनी रोवला, असे उमेशजी कुळे हे देखील या स्पर्धेचे जनक आज स्वतः इथे उपस्थित आहेत. त्यांनी पाहिलेलं गोड स्वप्न आमदार चषक या सांताक्रूज नगरीमध्ये आणि या खऱ्या अर्थानं या बांद्रा नगरीमध्ये व्हावं, यासाठी त्यांनी एक मोठं स्वप्न पाहिलं आहे आणि ते स्वप्न ते उदयास आणण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील, हे देखील आपण निश्चित पाहू. येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा संघ जसा खेळतोय ना, तसंच या कालावधीमध्ये या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या परिसरामधील आपल्या विभागामधील बांधा विभागामधील या खेळाडूंना एक सुवर्ण संधी उपलब्ध करून द्यावी, यासाठी बांधा बिग बॅश ही स्पर्धा आयोजित केली आहे. ज्या पद्धतीने ऑक्शन झाले या स्पर्धेचं भव्य दिव्य ऑक्शन सोहळा पाहायला मिळाला, त्याच पद्धतीने लाईव्ह कव्हरेज आज हे तिन्ही पंच आपण पाहिले ना या स्पर्धेच्या माध्यमातून. कर्जत, कसारा त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर या विभागामधून ते येत आहेत आणि निश्चितच त्याच पद्धतीचं गेम शॉट्स यांच्या माध्यमातून केलं जाणारं लाईव्ह कव्हरेज 3 कॅमेरानिशी या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करण्यात येत आहे. अर्थात चहूबाजूला सीमारेषा असणारी ही स्पर्धा 5-5 षटकांचे सामने खेळवले जात आहेत. या स्पर्धेमध्ये 8 संघ उतरवण्यात आले आहेत. आपण दोन्ही संघांना विनंती करूया आपल्या दोन्ही संघांचा एक एक रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा आणि तेही पहिल्या बॉल पडण्याच्या आधी. अन्यथा शेवटचा कॉल आहे, अन्यथा तुमच्या पेनल्टी या पद्धतीची असेल की तुमच्या संघातील 3-3 चेंडूचे खेळ कमी केला जाईल. 3 धावांची पेनल्टी नसेल तर 3-3 चेंडू कमी केले जातील दोन्ही संघांचे. तुमचा अतिरिक्त खेळाडू यायला हवा, रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा, याकडे आम्ही तुमचं लक्ष वेधतोय. आजचा दिवस इरापल्ली प्रसन्ना या भारतीय संघाच्या गोलंदाजाचा जन्मदिवस. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं गेलं, त्यांचा आजच्या दिवशी जन्मदिवस आहे. पहिला मॅच सामन्याला सुरुवात. सेकंड मॅच पहिला बॉल. गोलंदाज सज्ज होतोय. उजव्या यशीच्या बाहेर ते तर्रार गोलंदाजी इथे करण्यात येते. उजव्या यशीच्या बाहेर टाकला गेलेला भन्नाट वेगाने हा चेंडू जो यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, 4 मुंढ्या चित केलंय पहिल्याच चेंडूवरती. क्रिकेटला पहा वेगळं गणित आलंय, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर एक वेगळी कलाटणी आली आहे. प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना संपूर्णतः वस्त्र परिधान करून ज्या वेळेला येतो ना, या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ट्रॅक टी शर्ट्स या सातत्याने दिली जात आहेत, परंतु अगदी त्याच वेळेला खेळाडूंनी परिधान केलेलं हे ग्लोव्ज ही तितकेसे पाहायला मिळतात. लोअर फुलटोज आहे, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेट होऊन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. पंचांचा इशारा, हा चेंडू आहे नो. अर्थात हा चेंडू कशा पद्धतीने नो घोषित करण्यात आला, पंचांनी ओव्हर स्टेपिंग पाहिली आहे का, निश्चित आपण पाहिलं ना तर निश्चित इथे फलंदाजाला सुवर्ण संधी असणार आहे. फ्री हिट हा क्रिकेटमध्ये आलेला प्रकार, हल्लीच क्रिकेटमध्ये वेगवेगळी सुवर्ण संधी फलंदाजांना मिळाली आहे. खऱ्या अर्थानं फ्री हिट आल्यानंतर हिट द बॉल ट्वाइस, ऑब्स्ट्रक्शन द फील्ड, हँडल द बॉल अँड रन आउट, हे 4 प्रकार वगळले ना तर खेळाडू कोणत्याही प्रकारे बाद दिला जात नाही. 11 प्रकारे खेळाडू बाद दिला जातो, परंतु त्यामधील हे 4 प्रकार वगळता कोणत्याही प्रकारे खेळाडू बाद नसणार आहे. अर्थात त्याच्याकडे असणारा एक बोनस चेक देखील असेल की तो या फटका मोठा खेळू शकतो. हाफ ट्रॅकर उसळी घेणारा, निश्चित पंच वळतील. इथे अवांतर चेंडू पुन्हा एकदा येतोय.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. रवी हा चेंडू ऑन साइडला, पुन्हा एकदा नो चेंडू आहे. ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. रवीचा पहिला चेंडू निर्धाव जरूर आला, परंतु तदनंतर त्याने 3 चेंडू जे आहेत ना बॅक टू बॅक अवांतर स्वरूपाचे हाताळलेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू ऑन साइडला ठोकलाय. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू. रवीच्या बॅट मधून 2 बुलंदी पॉवरफुल फटके आलेत. हा चेंडू इथे उसळी घेणारा अतिरिक्त पाहायला मिळालाय, जिथे पंचाचा निर्णय येणं शेष आहे. बिमरचा नो म्हणून जरूर घोषित करण्यात आलाय. लोअर फुलटोस होता, ज्यावरती धावा पळून अर्जित करण्यात आला. पंचांचा इशारा 1 शॉट आणि त्यामध्ये नो आणि त्यावरती येणारी एकेरी धाव. अशा धावा मिळतील त्या 2. बारा धावा धावफलकावरती आहेत, जिथे आपण पाहतोय ना षटक क्रमांक पहिलं महागडं पाहायला मिळालंय आतापर्यंत या गोलंदाजाने. अर्थात आपण पाहिलं ना तर मोहितने केवळ 2 चेंडू हाताळलेत आणि त्याने 12 धावा देखील खर्च केल्यात. स्ट्राईक एंडवरती रवी. हा चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रेट डाऊन ग्राउंड खेळलाय, परंतु धावा मिळतील त्या या फटक्यावरती केवळ 2. ज्या पद्धतीने फटकेबाजी चालू आहे, हा खेळाडू ना घरूनच सेट होऊन आलाय की काय? मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मैदानाच्या चहूबाजूला तो फटकेबाजी करतोय. ज्या ज्या वेळेला मैदानावरती गोलंदाजी स्टार्ट घेतो ना, त्या वेळेला गोलंदाजाची छिडकाणी त्याने केली आहे. निश्चितच आपण पाहिलं उजव्या रेषेच्या बाहेर सफल होतो आणि लिलया सीमारेषेच्या बाहेर धाडण्यामध्ये त्याला कोणतंही स्वयंसूतक नाही आहे. चहूबाजूला सीमारेषेच्या बाहेर भेदक फटकेबाजी करण्यासाठी जाणला जातोय तो रवी. स्ट्राईक एंडवरती आहे. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज घेतली. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. 18 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत आपण पाहिलं ना तर 18ची सरासरी जर का गाठली गेली तर या स्पर्धेमधील सर्वाधिक उच्चांक धावसंख्या ही धावफलकावरती निश्चित पाहायला मिळेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत अद्याप कालच्या दिवशी आपण पाहिलं तर 15 धावा पहिल्या षटकामध्ये जरूर आल्या. वैभवची जी तुफानी खेळी अष्टविनायक संघाकडून सातत्याने विघ्नहर्ता संघाकडून पाहायला मिळाली होती, परंतु या मॅच मध्ये हे महागडे षटक राहत आहे की काय? गोलंदाजी मार्कवरती आलेला मोहित कुठे ना कुठेतरी ज्या लाईन आणि लेंथसाठी जाणला जातो ना, त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत. परंतु इथे फटकेबाजी चांगली चालू आहे. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड ऑन साइडला ठोकलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फरार. चौकार. षटकाचा खेळ संपुष्टात आला. 22 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक एक महागडे जरूर राहिलं. 5 षटकांची ही मॅच एकंदरीत आपण पाहिलं ना तर 22च्या सरासरीने जर का इथे धावा आल्या ना तर 110 धावा इथे बनू शकतात. निश्चित पहिलं षटक हे तितकंसं महागडं पाहायला मिळालं होतं मोहितचं, परंतु कौतुक करायला हवं रवीचं देखील. रवी ज्या पद्धतीने बरसतोय ना त्याच्या बॅटमधून
प्रवीण ज्या पद्धतीने खेळतोय ना मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या बॅटमधून 14 धावा आल्या. संघाची धावसंख्या 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाली आहे. ज्या पद्धतीने, ज्या रणनीतीने तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, आज दिवस माझा आहे, मी काहीतरी ना काहीतरी करून दाखवणार या उद्देशाने तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आजचा रविवारचा दिवस आहे. रन डे, संडे आणि फन डे निश्चितच पाहायला मिळणार. जिथे जुई चौपाटीच्या किनाऱ्यावरती बसलेल्या ह्या क्रीडांगणावरती आज अनेक प्रेक्षक वर्ग या निश्चितच आपण पाहतोय समुद्र किनाऱ्याचा लाभ घेण्यासाठी रविवारचा दिवस असल्या कारणाने जरूर येतील, परंतु धावांची लयलूट ही तितकीशी पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक संपुष्टात आलंय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, ज्यांनी आत्ताच मॉनिटर ऑन केलं युट्यूबच्या माध्यमातून, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोनने आमच्यासोबत जॉईन झाले आहेत, त्या साऱ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. त्रिरत्न स्पोर्ट्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा जो निर्णय घेतला ना, तर या पहिल्या षटकाच्या अंती कुठे ना कुठेतरी असं भासू लागलंय की हा निर्णय कुठे ना कुठेतरी अंगलट आलाय की काय. धावा आल्यात त्या 22 धावा धाव फलकावरती आहेत. या सरासरीने जर का धावा आल्या तर जवळपास 110 धावा बनू शकतात. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती. रतनचा हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर इथे पिच करण्याचा त्याने प्रयत्न केला. यष्टीरक्षकाचा वेध घेतला, परंतु वाईट बॉल आहे. अवांतरने या षटकाची सुरुवात झाली आहे. अतिरिक्त धावेने या षटकाची सुरुवात झाली आहे. धावफलक जाऊन पोहोचते ते 23 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमच स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय तो भावेश. हा चेंडू स्टेट डाऊन ग्राउंड खेळला ओव्हर द बॉलर हेड. दिनेशच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. भावेशच्या बॅटमधून निघणारा हा फटका संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 27 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. 27 रन विदाउट लॉस. का स्टार्ट केला, स्वप्नवत सुरुवात ज्याला आपण म्हणतो ना तीही. हा चेंडू खोलवा टप्प्याचा पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. खोलवा टप्प्याचा हा चेंडू स्वतःला अँटिसिपेट केलं, ऍडजस्ट केलं आणि ऍडजस्ट करत असताना चेंडूला ऑन साईडला धाडलेला हा फटका केवळ धाव देऊन जातोय ती एक. संघाची धावसंख्या एकाने पुढे 28 धावा धावफलकावरती आहेत. भारतीय संघाने 28 वर्षानंतर विश्वचषक जिंकला होता. मैदानाच्या आतमध्ये धावांचा ओघ वाढतोय, परंतु तितकासा हवेचा ओघही वाढतोय. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड ऑन साईडला केलेला हा स्लॉक स्वीप. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडूवरती येईल शॉट मिडविकेटचा क्षेत्ररक्षक. तदवर मात्र धावा अर्जित करण्यात येतात त्या दोन. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं पॉवरफुलचे षटक आणि पॉवरफुल समाचार भावेश आणि अगदी त्याच वेळेला प्रवीणने घेतलाय. प्रवीण नाबाद आतापर्यंत 16 धावसंख्येवरती खेळतोय. केवळ चेंडू त्याने फेस केलेत ना, अद्याप पाहिले ना तर त्याच्या 5 चेंडू त्याने फेस केलेत. हा चेंडू ऑन साईडला ठोकलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक नाही आहे, निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावा मिळतील त्या या फटक्यावरती केवळ 2. सुंदर फेकी पाहायला मिळाली खांद्याच्या जोरावरती, परंतु धावा मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकतीये. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. काय सुरुवात झाली आहे या मॅचची, या सामन्याची आणि या सत्राची देखील. आजचा रविवारचा दिवस जरी असेल, परंतु आजच्या दिवशीच मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकरने सर्वाधिक जास्त धावा या आजच्या दिवशी गोळा देखील केल्या होत्या. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण एकंदरीत पाहिलं ना तर क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा वारंवार फेरबदल, मिड ऑफ तैनात करण्यात आलाय. एका बाजूला शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे, कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट आहे, फ्लाय स्लिप तैनात करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने शॉट फाईन लेग तैनात करण्यात आलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन आहे. हा चेंडू बॅटची स्पर्श जरूर घेतलाय, झेल निसटलाय. हा झेल व्हायला हवा होता, कारण ज्या रंगामध्ये आणि ज्या ढंगामध्ये खेळतोय ना प्रवीण मैदानाच्या आतमध्ये, तो धावांची लयलूट करण्यासाठी जाणला जातो. त्याचा एक वेगळा हातखंड आहे की तो चेंडूला लिलेया सीमारेषेच्या बाहेर भेडू शकतो. त्याचा झेल निसटलाय. मोठी फटकेबाजी पाहायला मिळेल का इथे. पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने निश्चित केला.
तो मात्र इथे अंगलट येतोय. डॉट बॉल आलाय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 5 षटकांची मॅच. टॉस जिंकल्यानंतर, टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना तिरुपती किंग्स या संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे. बिनगडी बाद 32 धावा धावफलकावरती आहेत. लेते छोटासा ब्रेक. जाते डीजे क्यूअर. सुनते एक मधुर संगीत. जितू साहेब माझ्यासोबत जुळले. जितूजी, जरी तुम्ही रोहा, मुरुड तालुका या ठिकाणाहून येत असाल, परंतु आपण आपल्या विभागामध्ये सातत्याने म्हणतो की जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय काही मजा येत नाही, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये झालंय. पंच, 2 धावांची पेनल्टी आहे. बॅटिंग करणारा संघ, बॅटिंग करणाऱ्या संघाला, येस डेफिनेटली ही नियमावली आहे या स्पर्धेची. या गोष्टी निश्चितच त्याचं पालन करायला हवं. फलंदाजी करणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी आहे. पंचांना न विचारता जर का तुम्ही मैदानाच्या आतमध्ये याल ना, तर तुम्हाला पॅनलाइज करण्यातच येईल. या नियमाच्या आधारावरती ही स्पर्धा पार पडली जाते. उमेशजी कुळे साहेब यांनी पाहिलेलं हे स्वप्न बिग, आज आपण पाहतोय बांदा बिग बॅश लीग ही स्पर्धा, या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेलं एक दैदिप्यमान असं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळालं. आणि निश्चितच या स्पर्धेमधून अनेक खेळाडूंना मोठी सुवर्ण संधी आहे की आपला क्लास जो आहे, आपला परफॉर्मन्स जो आहे तो आपण इथे पेश करावा. कमलेश गोलंदाजी मार्कवरती आला 3रं षटक घेऊन. लेफ्ट आर्म अराउंड विकेटने इथे फटका फसला जरूर आहे. मोठा फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये होता फलंदाज, जिथे बॅकफुटला येत असताना खेळण्याचा प्रयत्न निश्चित करण्यात आला. 1 धाव आली. जिथे आपण पाहिलं ना, तर धावांचा ओघ जर का पाहिलं ना, तर जाऊन पोहोचतोय 33 धावा धावफलकावरती आहेत. एंड ऑफ द इनिंग, ज्या वेळेला सत्र संपुष्टात येईल ना, त्यावेळेला तुमच्या खात्यातून 2 धावा कमी करण्यात येतील. फलंदाजी करणारा संघ तिरुपती किंग या संघाचे लक्ष वेधूया. हा चेंडू इथे फटका फसला जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहेत. त्या 2 धावा धावफलकावरती इथे येत असताना पाहायला मिळतील. आपली किंमत लोकांना त्याच वेळेला कळते ना, ज्या वेळेला आपण हिंमत दाखवतो. आज या दोन्ही खेळाडूंनी हिंमत दाखवलंय. निश्चित आपण पाहिलं ना, जिथे 1 धाव होती ना, तिथे हिमतीने 2री धाव अर्जित केली आहे. त्याला ठाऊक होता अर्थात. जिथे प्रवीणला गोलंदाज, हा फटका ऑन साइडला फसलाय, परंतु चेंडूला एलिव्हेशन चांगलं मिळालंय. पुल केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार. थँक्यू. कमलेश के लिए कमलेशसाठी एक सुवर्ण संधी असेल, कारण कमलेशने जर का इथे प्रवीणला बाद केलं ना, तर त्याच्यासाठी कॅश प्राइज आहे ते 200 रुपयाचं. त्रिमूर्ती स्पोर्ट्स, त्रिरत्न स्पोर्ट्स यांच्याकडून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा. लेफ्ट आर्म अराउंड विकेटने पुन्हा एकदा ऑन साइडला हेलिकॉप्टर सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. हवाई हल्ला, चेंडू करतोय हवाई सफर. दमदार षटकार. थँक्यू. आहे क्रिकेटचा क्लास आणि प्रवीणची बॅटिंग झक्कास. आज काय झक्कास बॅटिंग केली आहे या खेळाडूने, आणि निश्चितच ऑन साइडला त्याने ठोकलेले लिहिलेले षटकार, मनगटामध्ये असणारी ताकद त्याने इथे सिद्ध केली आहे. 2 चेंडूवरती 2 आलेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पिचिंग इन लाईन नाहीये. पंचांनी लगेचच पाहिलं, हेरलं आणि इथे नाबाद घोषित करण्यात आलंय. धावा धावफलकावरती अद्याप पाहिल्या ना, तर जाऊन पोहोचल्यात
त्या 47 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेमधील सर्वाधिक उच्चांक धावसंख्या गाठली जाईल का? कारण आपण पाहिलं ना तर निश्चित कालच्या दिवशी 45, 46, त्याच पद्धतीने 42, 42 आणि 30 धावा काल बनल्या होत्या. हा चेंडू ऑन साइडला, शॉट मिड विकेटला टिपला झेल. संपला प्रवीणचा खेळ आणि 200 रुपयाचा कॅश प्राइजचा हकदार ठरलाय. त्रिरत्न स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून लगावलेल्या कमलेश याच्यासाठी कॅश प्राइज 200 रुपये. थँक्यू. नवीन फलंदाज न्यू बॅटर आशिष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ही स्पर्धा अर्थात बान बिग बॅश ही स्पर्धा निश्चितच पार पडत असताना पाहायला मिळते. बान बिग बॅश लीग ही स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये जरूर आहे, परंतु यशाची उंचच्या उंच शिखरे या स्पर्धेने निश्चित गाठली आहेत. खऱ्या अर्थानं प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं रोख रक्कम 50,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 25,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक. मालिकेभरासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून सायकल दिली जाते. त्याच वेळेला आकर्षक चषक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाजासाठी आकर्षक चषक या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर या स्पर्धेच्या माध्यमातून संदेशजी किस्मतराव हे पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. हेमंतजी तावडे, निलेशजी महाजन पंचांच्या भूमिकेमध्ये. आजच्या दिवशी आपण पाहिलं तर ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते गेम शॉट्स यांच्या माध्यमातून. गौरव घाडी आणि त्यांची संपूर्ण टीम आजही कार्यरत आहे. आमचे डीजे मास्टर वैभव एक चांगलं कामकाज ते देखील करतात. त्याच पद्धतीने जितू मोरे आणि महेश चेहुलकर यांचं कौतुक करूया. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांनी कामकाज सातत्याने पार पाडलाय. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशाच्या शिखरावरती गाठत असताना यशाचे शिल्पकार आणि या स्पर्धेचे जनक उमेशजी कुळे साहेब यांच्या माध्यमातून हे आयोजित करण्यात आलंय. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे तिसरं षटक संपुष्टात आलंय. धावफलकावरती आहेत त्या 47 धावफलकावरती आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रतन याला पुन्हा एकदा प्राचार्य करण्यात आलंय. रतन गोलंदाजी मार्क वरती. हा बॉल इथे सरळ बॅटने केलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न तर चांगले केले, परंतु इथे कमलेश त्या ठिकाणावरती पाहायला मिळाला होता. असफलता जरूर पदरी पडली आहे, परंतु प्रयत्नाची परमेश्वर आपण अनेक वेळेला म्हणतो आणि तेच प्रयत्न इथे शर्तीचे पाहायला मिळाले होते क्षेत्ररक्षकाचे. निश्चितच ज्या पद्धतीने इथे प्रयत्न निश्चित राहिले. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. एक धाव आली. संघाची धावसंख्या 48 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर आशिष मैदानावरती आलेत. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा अर्थातच कंपल्सरी चेस या नियमाच्या आधारावरती खेळवली जाते. चक गोलंदाजाला 5 धावांची पेनल्टी. त्याच पद्धतीने या स्पर्धेमध्ये 2 पहिले षटक जे आहेत ते पॉवर प्लेचे पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एकंदरीत आपण पाहिलं ना तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची नियमावली पालन करण्यात येते. नवीन येणारा बॅटर अर्थात नवीन येणारा बॅट्समन जो असेल ना, झेल आउट झालेला खेळाडू ज्या वेळेला बाद होईल, नवीन येणारा बॅटर हा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. या नियमावलीच्या आधारावरती ही स्पर्धा पार पाडली जाते. स्ट्राईक एंडवरती आहे आशिष. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना राईट आर्म अराउंड द विकेट ने स्ट्रेट डाउन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. चेंडूला सरळ ढाळलाय. दॅट इज अ फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. धन्यवाद वैभव. सरळ बॅटने ज्या पद्धतीने आशिषने पहिला बॉल फेस करत असताना ठोकलेला हा षटकार संघाचे धावसंख्येमध्ये भर पाडण्यासाठी फार मोलाचं योगदान या खेळाडूने दिलंय. यावेळेला मात्र आपण पाहतोय ऑन साइडला खेळलेला हा फटका जिथे मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. धाव संख्या एकाने पुढे सरकेल. धावफलक एकाने पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचतंय. धावफलकावरती सध्याच्या घडीला पंचे
55 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 55 रन्स ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना हा चेंडू खोलवा टप्प्याचा आहे. ऑन साईडला खेळलाय, खोदून काढलाय, डीप मिडविकेट होऊन क्षेत्ररक्षक येतो शॉट मिडविकेटला. तद्वर मात्र केवळ एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. या स्पर्धेतली सर्वाधिक उच्चांक धावसंख्या धावफलकावरती लगावण्यात आली आहे. अब तक 56. नाना पाटेकरचा सिनेमा देखील आपण मुंबापुरीने पाहिलाय. अब तक 56 आणि 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक गडी बाद. गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यानंतर रतनची गोलंदाजी ज्या पद्धतीने राहिली आहे, या गोलंदाजाने एखाद्या कंजूसी भरी गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळाली आहे. पण दुसऱ्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. लोअर फुल टोज आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात. एकेरी दुहेरी धावेची सांगड गाठली जाते, समय साधला जातोय मोठ्या फटक्यांचाही. आणि त्या समय साधत असताना धावसंख्येच्या आलेख उंचावण्याचा प्रयत्न या खेळाडूंनी सातत्याने नित्य नियमाने केलाय. आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळालंय. जरी आघाडीला आलेला फलंदाज अर्थात प्रवीण बाद झाला असेल, परंतु त्याची कमी तो बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आशिषने खळू दिलेली नाहीये. तो ज्या पद्धतीने खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, मनगटाचा चांगला वापर त्यानेही करत असताना तो पाहायला मिळतोय. हा बॉल इथे उजव्या आशिषच्या बाहेर होता. पंचांकडे अपील. फलंदाज यष्टीचितरित्या बाद. खेळाडू क्रमांक 2 तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज सनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 57 रन्स ऑन अ बोर्ड आहेत. 57 धावा धावफलकावरती 2 खेळाडू बाद. सावली प्रेमाची एक सिनेमा आला होता आणि ज्यामध्ये सुनील मनोहर गावस्करांनी एक गीत गायलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सुपरस्टाराने ज्या वेळेला गीत गायलं, त्या गीतामध्ये निश्चितच ज्या पद्धतीचे शब्द होते ना, काहीसा किस्सा असा आज घडत असताना पाहायला मिळालं. या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडलं की ज्या वेळेला मात्र फटका खेळत असताना खेळाडू बाद झाला आणि तो तंबूच्या आसऱ्याला परतलाय. शेवटच्या षटकाची सुरुवात इथे अगदी यष्ट्यांच्या मधोमध प्लम लेग बिफोर स्वरूपामध्ये. खेळाडू क्रमांक 3 बाद. शेवटचं षटक ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे षटकाची, कुंदन आलाय शेवटच्या षटकामध्ये. त्याचा वेग आणि त्या वेगावरती स्वार होऊन त्यांनी केलेली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती त्याने फलंदाजाला 4 मुंड्या चित केलंय. यष्ट्यांच्या अगदी मधोमध सापडला फलंदाज. अर्थात बाद झालाय तो आशिष. यष्टी निश्चितच आपण पाहिलं ना तर लेग बिफोर स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दिनेश गोलंदाज पुन्हा एकदा राईट वरती विकेटने. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पिच केला आउटसाइड दी ऑफ स्टंप. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. एक सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक हे हवं होतं क्षेत्ररक्षण करत असताना त्रिरत्न स्पोर्ट्स या संघाला, की एक चांगलं प्रदर्शन करावं, चांगल्या धाटणीची गोलंदाजी करावी, त्याच बरोबरीने त्याच तोलामुलाचं आणि त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षणही व्हायला हवं होतं. परंतु त्या साऱ्याचा समेळ साधता आला नाही. परंतु शेवटच्या षटकामध्ये आलेला गोलंदाज कुंदन सुंदर गोलंदाजी करतोय. हा बॉल स्ट्रेट डाऊन ग्राउंड खेळलाय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण करता आलेला नाहीये. परंतु या चेंडूवरती एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. संघाची धावसंख्या पुढे सरकतीये, जाऊन पोहोचते ती 58 धावा धावफलकावरती आहेत. त्रिरत्न स्पोर्ट्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कालच्या दिवसामध्ये एकच चर्चा होती की संपूर्ण मैदानभर एक खेळाडू सातत्याने या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळेल, आकाश गुप्ता. परंतु त्याची उपस्थिती कमी कळते की काय. मैदानाच्या आतमध्ये जिथे एकंदरीत धावा पाहिल्या ना तर धाव फलकावरती सध्याच्या घडीला धावा आहेत
त्या 58 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा मिड ऑफ मध्ये बोलवलाय. गोलंदाजी मार्क वरती गुंदन पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर डीप बॅकच्या कव्हरला लॉफ्ट केलाय. चेंडू मात्र इन टू द गॅप सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोचेल तद्वर अर्जित करण्यात आलेल्या दुहेरी धावा. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 60 धावा धावफलकावरती आहे. 60 गाठली आहे. निश्चित आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं जिथे धावा कमी पाहायला मिळाल्या होत्या मैदानावरती गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला, परंतु त्याच मैदानावरती फलंदाजही धावा गोळा करू शकतात हे दाखवून दिलंय तिरुपती किंग्स या संघाने आणि एक चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. अद्याप 3 खेळाडू जरूर बाद झालेत, परंतु फलंदाजी ही करता येऊ शकते या मैदानावरती हे जरूर त्यांनी दाखवलंय. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तद्वर मात्र एक धाव जर घेण्यात आली. दुहेरीसाठी पलटलेत. काय रन इन बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. चित्याची चपळाई, हरणाचा वेग आणि धावा गोळा करण्याची जी जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंकडून पाहायला मिळते ना, उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्याकडून पाहायला मिळाला. 62 धावा धावफलकावरती आहेत 3 गडी बाद. जिथे सनी आणि दिनेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. धावा वाढवाव्या कशा आणि त्यासाठी आपण कटिबद्ध किती असायला हवं संघाच्या प्रती ही भावना त्यांनी मात्र उराशी बाळगली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. हा बॉल इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज म्हणतो इट्स माइन आणि त्याने घेतलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 4 बाद. थँक्यू. पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आलाय. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्यात. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना तिरुपती किंग या संघाने धावफलकावरती 62 धावा आहेत. 63 धावांचं लक्ष, 63 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आले आहेत आणि या धावा कशा रीतीने बनवल्या जातील, कारण एकंदरीत आपण पाहिलं ना तर या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक धावसंख्या इथे धावफलकावरती पाहायला मिळते. 12.60च्या सरासरीने या धावा गोळा कराव्या लागणार आहेत. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. डीजेच्या पलीकडे लगेचच आपण दुसऱ्या इनिंगला पाहणार आहोत. त्याआधी विनंती करूया दोन्ही संघाला 2 धावा मायनसही केल्या जातील. लक्षात घ्या, 2 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या तिरुपती किंग या संघाला 2 धावांची पेनल्टी होती आणि त्या 2 धावा मायनस केल्या तर 61 धावांचं लक्ष तुम्ही उभारलंय. याकडे आम्ही तुमचं लक्ष वेधतोय. डीजे ब्रेक, डीजेच्या पलीकडे
अरे यार ये हर बार का प्रॉब्लम है। क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है। इट्स ओके यार, चिल मार। अरे ब्रो, ये मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल यार। इट्स पॉसिबल नाउ। वो कैसे? तेरी अगली मैच गेम शॉट पे लाइव स्ट्रीम कर ले, उसके बाद कभी भी देख लेना। ऐसा भी हो सकता है? यस, नाउ वॉच इट लाइव, straight out of the ground. Now professionally stream sports events live with features like slow motion replays, scorecards, highlights, and a lot more. You play the game, we capture the frame. अरे यार ये हर बार का प्रॉब्लम है। क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है। इट्स ओके यार, चिल मार। अरे ब्रो, ये मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल यार। इट्स पॉसिबल नाउ। वो कैसे? तेरी अगली मैच गेम शॉट पे लाइव स्ट्रीम कर ले, उसके बाद कभी भी देख लेना। ऐसा भी हो सकता है? यस, नाउ वॉच इट लाइव, straight out of the ground. Now professionally stream sports events live with features like slow motion replays, scorecards, highlights, and a lot more. You play the game, we capture the frame. वरती एक इतिहास असा लिहिला गेला। जोहान्सबर्गचं मैदान, जोहान्सबर्गच्या मैदानावरती 434 धावा ऑस्ट्रेलिया संघाने कुठून काढल्या होत्या। त्याच वेळेला असं वाटलं की जगाने इतिहास पाहिलाय, एक दिवसीय क्रिकेटमध्ये या धावा कदापिही बनणार नाहीत, परंतु त्या धावा 175 धावांची हर्षल गिबची खेळी, त्याच वेळेला स्मिथची वादळी खेळी, या खेळीच्या जोरावरती इतिहास रचला गेला होता। 434 धावांचा पाठलाग साऊथ आफ्रिका संघाने केला होता। या मैदानावरती धावा बनतील हे निश्चित पाहायला मिळेल। धावा मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने गोळा केल्या जातात, काय घडतं काय बिघडतं हे जरूर मैदानामध्ये पाहूया। आघाडीची जोडी मैदानावरती आली आहे। मोहित आहे स्ट्राइक एंड वरती। महेशचा पहिला बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि जदवर फेकी करेल ना तदवर मात्र एक धाव जरूर अर्जित करण्यात येते। पहा, अनेक वेळेला आपण पाहिलंय ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये मोठे मोठे संघ खेळत असतात, त्याच वेळेला अनेक वेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीलाही पाणी घेऊन जायला लागलंय। त्याच वेळेला सचिन तेंडुलकरला पाणी घेऊन जाताना पाहिलंय, रिकी पॉन्टिंगला, ब्रायन लाराला। लोअर फुल टॉस ऑन साइडला धमाका, चेंडू आला स्लॉट मध्ये, पार्क केला, पार्किंग प्लॉट मध्ये षटकार। अतिशी बुलंदी, आसमानी सुलतानी टोला अशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे। षटकार त्याच्या बॅटमधून आला। संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत। थोडशात जशाच तसे प्रत्युत्तर निश्चित मिळणार। मी एक किस्सा सांगत होतो ज्योतिजी, कारण आपण पाहिलं सचिन तेंडुलकरला 12वा खेळाडू म्हणून पाहिलंय पाणी घेऊन जाताना, त्याच वेळेला विराट कोहली, त्याच वेळेला ब्रायन लारा, त्याच वेळेला हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा हाफ आर्मपूल, वन्स अगेन अनदर बिग हिट, दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार। चढवले जाणारे हल्ले, संघाची धावसंख्या 6 ने पुढे, 13 धावा धावफलकावरती आहेत। एक किस्सा रह जा रहा है जो बताने की बात रह रही है, क्योंकि आकाश एक बड़ा खिलाड़ी है। आज हमारे साथ में 12th मैन के रूप में वो खड़ा है और 12th मैन की हमेशा ही एक बड़ा नाम रहा है। मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा महेश वरती 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक क्षेत्ररक्षक जो मात्र यष्टांच्या अगदी समोर जो मिड ऑफ पाहायला मिळतोय, ज्याला सिली मिड ऑफ म्हणून संबोधलं जातं। हा चेंडू इथे बीमरचा नो आहे, स्वतःवरती नाखुश पाहायला मिळाला प्रतीक।
या फटक्याला, या चेंडूला तो लिलया सीमारेषेच्या बाहेर धाडू शकला असता, परंतु तो स्वतःवरती नाखुश पाहायला मिळतोय. चेंडू आहे बीमरचा. नो, पंचांनी ताकीद दिली असेल गोलंदाजाला की अशा पद्धतीचा चेंडू जर का तू पुन्हा हाताला, तुझी गोलंदाजी बंद करण्यात येऊ शकते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म अराउंड विकेटने डावी यशी सोडून जाणारा हा चेंडू, जिथे अगदी ज्या वेगाने गोलंदाजी करत होता ना महेश, असं वाटलं की प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती जावी ना, अशा पद्धतीचा किस्सा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आला, व्हाईट +1, अशा 2 धावा. फ्री हिट कंटिन्यू असेल. येस, निश्चित. ज्या मोहित उत्साहाने खेळतोय ना, मोहितला ठाऊक आहे की फ्री हिट कंटिन्यू आहे. तो खेळपट्टीच्या मधोमध आला, पंचांकडून ताकीद जाणून घेतली की फ्री हिट कंटिन्यू आहे की काय. फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज. आडव्या बॅटने बॅटच्या टोला लागला. स्लॉग स्वीप. चेंडू आला स्लॉट मध्ये, त्याला धाडलंय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. टरबुजे को देख के भी खरबूजा रंग बदलता है. असंच काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे, जिथे प्रतीकने 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले ना, तर नंतर मैदानावरती मोहित ही कमी नाही आहे. तू जर का षटकार खेचू शकतो तर माझ्याकडे ही दमखम आहे. आणि धावांचा ओघ आता वाढू लागलाय. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 61 रनों का पीछा चालू है. 22 रन स्कोर कार्ड के ऊपर है. पहला ओवर मुकम्मल किया जा रहा है महेश के काफिले से. महेश गोलंदाजी करतोय, परंतु त्याच्याकडून ही महागडी गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळाली आहे. तो धावा खर्चिक पाडत असताना पाहायला मिळालाय. महागड षटक. हाही चेंडू वन्स अगेन ऑन साइडला ठोकलेला. हा ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. हाही चेंडू वन्स अगेन आडव्या बॅटने एबी डिव्हिलियर्स स्टाईलने खेळलेला हा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. येणाऱ्या 24 चेंडूचा खेळ शेष आहे. 27 ची आवश्यकता असेल. पहिल्या षटकामध्ये 34 आल्यात. 24 चेंडू आणि 27 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. दिनेश गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. सज्ज होत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा बॉल येथे नो चेंडू आहे. सरळ बॅटने येथे खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दोन्हीही पंचांकडून जो निर्णय आला, अर्थात इथे बीमर निश्चितच फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिली जाते. कौतुकास्पद कामगिरी या पंचांची राहिली आहे. उमेशजी कुळे साहेबांनी या पंचांना का
कसाराहून या ठिकाणावरती आमंत्रित केलंय. पहा महाराष्ट्राचं एका टोकावरून हे दोन्ही पंच तिन्ही पंच एकत्रित इथे उपस्थित आहेत. अर्थात निश्चितच कौतुकास्पद कामगिरी राहिली आहे हेमंत तावडे आणि निलेश महाजन. त्याच वेळेला आमचे संदेजी किस्मतराव यांचाही आपण उल्लेख करूया, जे आराम फरमावतायत या मॅचच्या दरम्यान. इथे फील्ड रिस्ट्रिक्शन, कारण 3 क्षेत्ररक्षक सेकंड ओव्हरमध्ये बाहेर असायला हवेत. फ्रीचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल, परंतु स्ट्राईक एंड वरती आहे, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत बॅक टू बॅक, तो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. 36 धावा धावफलकावरती आहेत. 1 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय आफ्टर 1 ओव्हर. इथे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. काही वेळेला ना आपण म्हणतो ना, दिल मांगे मोर, काही ना काहीतरी गोष्टी घडत असताना की आपल्याला सातत्याने अजून आवश्यकता असते. काही गोष्टी असतात की चांगल्या सरळ बॅटने धावा येत आहेत. मोहितने एक गोष्ट करायला हवी. खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना की घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी जरुरी है, परंतु सरळ बॅटने तुमच्या धावा येत आहेत, हे काय आवश्यकता होती की काय? इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, चुकी होतीये. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात, असंच काहीसे किस्सा मैदानावरती पाहायला मिळालाय. कारण पहिल्या षटकामध्ये 34 धावा आल्यात. आता क्षेत्ररक्षकांनी आपले शोल्डर डाऊन्स केलेत आणि खऱ्या अर्थानं कुठे ना कुठेतरी पराभूतीच्या छायाखाली जात असताना आशेचं जे किरण होतं ना, ते इथे संपुष्टात आलंय की काय? इथे उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित करण्यात येते. पंच आमच्याकडे वळतात. अवांतर बॉल आहे. इट इज अ व्हाईट बॉल. गोलंदाजाला पुन्हा एकदा हा चेंडू हाताळावा लागणार. धावा जाऊन पोहोचतात. धाव फलकावरती आहेत त्या अद्याप 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे गोलंदाज दिनेशचा. हा बॉल जागा बनवण्याचा प्रयत्न, इन टू द गॅप. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. फेकी करण्यात येणार, तद्वर मात्र धाव अर्जित करण्यात येते. ती एक एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 39 धावा धाव फलकावरती आहेत. पूर्वार्धामध्ये जी काय खेळी केली होती ना, एकंदरीत आपण पाहिले ना तर प्रवीणने, आणि त्या खेळीवरती कुठे ना कुठेतरी पाणी फिरलं जाते की काय, हे चित्र मैदानावरती अद्याप पाहायला मिळालंय. प्रवीणने एक विस्फोटक खेळ केला होता, परंतु मोहित आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी त्याच वेळेला आपण पाहिले ना, मोहित आणि त्याच्या साथीदार प्रतीक तितकीशी खेळी चांगल्या रीतीने करत असताना. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. गरकन गिरकी घेतोय. या चेंडूंची आवश्यकता होती, परंतु ज्या वेळेला आपण पाहिलं ना, पॅव्हलियन एंडकडून ज्या वेळेला गोलंदाजी झाली आहे त्या वेळेला धावा वाढत असताना, आणि निश्चितच याच एंडकडून ज्या वेळेला गोलंदाजी झाली आहे ना, त्यावेळेला कालच्या दिवशी वैभवच्या बॅटमधूनही 2 चेंडूवरती 2 पहिल्या बॉलवरती षटकार ठोकताना आपण पाहिलं होतं. अर्थात हा एंड ज्या वेळेला आपण चौपाटी एंडकडून गोलंदाजी, जुहू चौपाटी एंडकडून गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना पाहिले, त्या एंडने धावा कमी झाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हलक्या हाताने केवळ दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तद्वर मात्र एक धाव जरूर प्राप्त होत असताना पाहायला मिळते. परंतु आपण पॅव्हलियन एंडचा विचार करत होतो, इकडून धावा जास्त बनतात. कालच्या दिवशी एक गोलंदाज असा पाहायला मिळाला होता, पॅव्हलियन एंडकडून त्याने 3 सामन्यामध्ये गोलंदाजी केली आणि सर्वाधिक कमी धावा देणारा गोलंदाज आरिश खान याच्याकडे देखील पाहिलं गेलं होतं. कालच्या दिवशी त्याला एक वेगळं टोपण नावही मिळालंय. गोलंदाज सज्ज होईल. हा चेंडू इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, जिथे चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. फेकी करण्यात येते, तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येतात. तिहेरीचा प्रयत्न झालाय. पंचांचा इशारा लेग बाईटच्या स्वरूपामधून या 3 धावा अर्जित करण्यात येईल. संघाची धावसंख्या एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 61 धावांचा पाठलाग करत असताना धावफलक जाऊन पोहोचतोय ते 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 रन्स ऑन अ बोर्ड. लेते छोटासा ब्रेक, जाते डीजे कियर सुनतेक
6ची आस्किंग रन रेटने धावा बनवायच्या आहेत. विजयासाठी 18 बॉल आणि 18ची आवश्यकता आहे. जिथे गोलंदाजी मार्क वरती तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दीपक याला प्राचार्य करण्यात आलंय. तिसऱ्या षटकासाठी दीपक याला प्राचार्य करण्यात येते. गोलंदाज सज्ज होत असताना ट्रायच्या मोरदी विकेटने सज्ज होईल, परंतु यावेळेला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय तो अर्थातच मोहित. 43 धावा फलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. क्रॉस बॅटेड ऑन साइडला क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईलने खेळलेला फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका, षटकार. थँक्यू. 49 धावा फलकावरती आहेत. मोहितच्या बॅट मधून षटकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा हा बॉल इथे स्टेट डाऊन ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे, परंतु चेंडू सरळ ड्राइव्ह होणार. पंचांचा इशारा येतोय. दुहेरी धावेचा हा फटका. अर्धशतकाची भागीदारी धाव फलकावरती मोहित आणि प्रतीकच्या बॅट मधून पहिलं अर्धशतकाची भागीदारी रचली गेली आहे. 51 धावा फलकावरती आहेत. एक बार जोरदार ताली होनी चाहिए दोन्ही बल्लेबाजों के लिए. काय फटकेबाजी केली आहे दोन्ही खेळाडूंनी. 51 धावा फलकावरती बिनगडी बाद. हा बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटेटने मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव तर निश्चित येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 52 धावा फलकावरती आहेत. 61 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 61 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलं होतं, परंतु तेही ठेंगणं वाटू लागलंय. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंच कडे निश्चितच पाहिले गेलं. शफल झाला होता फलंदाज. जिथे आपण पाहतोय ना, प्रतीक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरुवात प्रतीकने चांगली केली, परंतु तदनंतर शेवट गोल करण्याचा मोहितने प्रयत्न केला. त्याच्या बॅटमधून 3 उत्तुंग षटकार आल्यात आणि आडव्या बॅटनेही तो धावा चांगल्या रीतीने गोळा करतोय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना हा बॉल बॅटची लिडिंग एज. झेल घेण्याची सुवर्ण संधी. खेळाडू बाद होतोय. तो खेळाडू क्रमांक पहिला प्रतीक. पार्टनरशिप इथे ब्रेक केली आहे. खेळाडू क्रमांक पहिला बाद. एक धाव येते. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल. षटक क्रमांक संपुष्टात येत असताना पाहायला मिळालंय ते 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला पाहिल्या तर 53 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात विजयासाठी अजूनही आवश्यकता असणार आहे ती 8 धावसंख्येची. 12 चेंडूंचा खेळ शेष, 8 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत असताना
गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा 12 चेंडू आणि केवळ 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामन्याची औपचारिकता आहे पराभूतीच्या गर्द छायेमध्ये अडकत असताना पाहायला मिळतोय. तो तिरुपती किंग हा संघ 61 धावा बनवल्या होत्या. या स्पर्धेतली सर्वाधिक उच्चांक धावसंख्या पाहायला मिळाली धावफलकावरती, परंतु हे कोणीच स्वप्न पाहिलं नव्हतं की 61 धावा ही कुठून काढल्या जातील. हा चेंडू स्क्वेअर कट केलाय गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने. वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा हा फटका, परंतु दोन्हीही गाड्या एका रुळावरती आल्यात. अपघात झालाय, खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. रतन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तर दुसरं आणि चौथं षटक हाताळण्यासाठी दिनेश आलाय. आणि जिथे एक धाव आल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली ना, 54 धावा धावफलकावरती आहेत. केवळ इथून आवश्यकता आहे ती 7 धावसंख्येची. 2 धावांची पेनल्टी जरूर लागली प्रथम फलंदाजी करत असताना जिथे आपण तिरुपती किंग या संघाला, परंतु आपण पाहिलं ना या धावा कुठे ना कुठेतरी कमी पडल्या की काय, कारण 11 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. हा चेंडू ऑन साईडला खेळला, डीप मधून प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक येईल तदवर मात्र एक धाव जरूर अर्जित करण्यात येते. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल, जाऊन पोहोचते 55 धावा धावफलकावरती आहेत. सध्याच्या अद्याप आपण पाहिलं ना तर इथे विजयासाठी आवश्यकता असणार आहे ती केवळ 6 धावसंख्येची. मोठा फटका येईल की काय, कारण अजूनही मोहित सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. रायच्या मोरती विकेटने हा बॉल इथे उजव्या एसटीच्या खूपच बाहेर निघतो. वाईट बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. चेंडू वाईट जितका असेल तितका चालेल, परंतु संघासाठी वाईट नसावा, कारण आपण पाहिलं ना या अतिरिक्त धावेनंतर जर का चेंडूवरती मोठा फटका येतोय ना तर हा चेंडू संघासाठी तितकासा वाईट ठरू शकतो. संघाची धावसंख्या लोअर फुल टोस ऑन साइडला, मॅच फिनिश ऑन द ही स्टाईल. सामना उद्ध्वस्त करून टाकलाय, विजय मिळवला, एक मोठा विजय त्रिरत्न स्पोर्ट्स. देवाजी देवनाथ, आपणास विनंती असेल या व्यासपीठावरती. देवा देवनाथ, आपणास विनंती आहे व्यासपीठावरती या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मोहित या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे, तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच संजय
यालाही आमंत्रित करूया. तर टॉससाठी या कोपरीकर फायटर्स आणि त्रिरत्न स्पोर्ट्स. नेक्स्ट मॅच. देवाजी देवनाथ या व्यासपीठावरती संपर्क साधा. एक विनती है, अपने पूरे ग्रुप को स्टेज तक लेके आइए. देवा देवनाथ, आपको विनती है कि आपका पूरा जो ग्रुप है, आपको सभी को गिनती है कि आइए स्टेज के ऊपर. RR रॉयल्स आणि तिरुपती किंग या संघाला विनंती आहे की आपण या व्यासपीठाशी संपर्क साधा. तिरुपती किंग आणि RR रॉयल्स संपूर्ण संघांना विनंती आहे की व्यासपीठाशी संपर्क साधा. रैना जी, आपको विनती है आपके सभी प्लेयर को आपको स्टेज तक लेके आना है. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूया. चला, या 200 रुपयाचं कॅश प्राइज जे होतं त्रिरत्न स्पोर्ट्स यांच्याकडून कमलेशसाठी ते आपण प्रथमतः देऊया. त्रिरत्न स्पोर्ट्स कडून जे 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते आपण देतोय. कमलेशसाठी हे कॅश प्राइज आपण देतोय. 200 रुपयाचं जे प्रवीणला त्याने बात केलं होतं आणि त्यासाठी त्रिरत्न स्पोर्ट्स कडून हे कॅश प्राइज आपण देतोय. लगेच टॉस करूया आपण नेक्स्ट मॅचचा. या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करूया. संदीप सर.